कोल्हापुरातील पंचगंगा नदी पातळी मध्ये 46.4 फुटांवरती पोहोचलेली आहे। कालपासून 1.5 फुटांनी पंचगंगेची पाणी पातळी कमी झालेली आहे। अद्याप 85 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यामधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे। तर शिरोळ तालुक्यामधील पूरग्रस्त भागातील फक्त 9 शाळांना सुट्टी दिली गेली आहे। जिल्ह्यामधील इतर सर्वच तालुक्यामधील शाळा या सुरू राहणार आहेत। कोल्हापुरातील पंचगंगेची पाणी पातळी सध्या 46.4 फुटांवरती आहे। आणि आज विषयीचे ताजे अपडेट्स आपण घेऊया। कोल्हापूरमधून आपले प्रतिनिधी शेखर पाटील सोबत आहेत। शेखर, सध्याची एकूणच काय स्थिती सांगता येईल? कोल्हापुरातील पाऊस जो आहे तो आता ओसरू लागलेला आहे। जसजसा पाऊस कमी होतोय तशी पंचगंगेची पाणी पातळी देखील कमी व्हायला कालपासूनच सुरुवात झाली आहे। आज तब्बल 1.5 फुटांनी पाणी पातळी जी आहे ती कमी झालेली आहे आणि कोल्हापूरकरांसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। जसजशी पाणी पातळी आता कमी होते तसे अनेक मार्ग देखील खुले व्हायला सुरुवात झालेली आहे। काही भागांमध्ये पाणी घुसलं होतं, त्या ठिकाणची परिस्थिती सुद्धा निवळायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर शहरात विशेषतः काही ठिकाणी पाणी आलं होतं, ते मार्ग देखील आता सुरू झालेले आहेत, ज्यामध्ये विशेष करून कोल्हापुरातील दसरा चौक ते विनस कॉर्नर हा मार्गावरती देखील पाणी जे आहे ते 2 ते 3 फुटांपर्यंत पाहायला मिळत होतं। मात्र तो मार्ग देखील शहरातला मुख्य मार्ग होता, तो देखील सुरू झालाय। दुसरीकडे अजूनही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि अनेक मार्ग जे ते बंद आहेत आणि या कारणामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे। कोल्हापूर शहरातील सुद्धा शाळा महाविद्यालयांना सुट्टी आहे। तर तिकडं शिरोळ तालुक्यातील काही पूरग्रस्त भाग आहे, त्यात 9 शाळांना मात्र आज सुट्टी देण्यात आलेली आहे। इतर जे जिल्हाभरातल्या शाळा आहेत त्या मात्र आज सुरू राहणार आहेत। मात्र ही अपडेट जी आहे ती पावसाच्या माध्यमातून खरं तर अनेक ठिकाणी मार्ग बंद आहेत आणि म्हणूनच ह्या सुट्ट्या ज्या आहेत या करवीर तालुका असू दे, कोल्हापूर शहर असू दे आणि शिरोळ तालुक्यातील काही भाग आहेत। बरोबर, त्यामुळे कोल्हापुरात पाऊस तरी सध्या तरी काहीसा दिलासा देताना आपल्याला बघायला मिळतोय। धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।